सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे। महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा सेक्स स्कॅन्डल आहे। अधिकारी राजकारण्यांचा या सेक्स स्कॅन्डलमध्ये समावेश आहे। प्रत्येक मराठी माणसाने ही बातमी पाहावी। समाजसेवकांचा बुरखा पांघरून समाजामध्ये मिरवणाऱ्या समाजसेविकेचा बुरखा लोकशाही फाडणार आहे। कराडमधील आश्रमाच्या रेखा सकटचा आणखी एक कारनामा समोर आलाय। रेखा सकटकडून सोशल मीडियावर व्यक्तींची फसवणूक केली जात होती अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। कमेंट्स करणाऱ्यांना ती जाळ्यात ओढत होती असं कळतंय। पर्सनल चॅट वरून अनेकांना ती फसवत असल्याचंही समोर आलं आहे। वधूवर केंद्रामार्फत सुद्धा अनेक महिलांना फसवल्याची माहिती समोर आलेली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील टेंभू गावातील निराधार आश्रमच्या अध्यक्षा रेखा सकटच्या कारनाम्यांचा लोकशाही मराठीने काल पर्दाफाश केला होता। त्यानंतर रेखा सकटचे नवनवीन कारनामे समोर येत आहे। सोशल मीडियावरील व्यक्तींसोबत ती व्यक्तिगत चॅट करून त्यांना फसवल्याचं आता उघड झालेलं आहे। तर रेखा सकट जी एक आश्रम चालवत होती, सोशल वर्कच्या नावाखाली या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू होतं। लोकशाही मराठीने याचा भांडाफोड केला आणि त्यानंतर आता त्याच रेखा सकटचे अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत। ती अनेकांना फसवत होती, गंडा घालत होती अशी माहिती समोर येते। सोशल मीडियावर ज्यांच्या कमेंट्स यायच्या त्यांना पर्सनल चॅट करून फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर येते आणि त्याचबरोबर वधूवर केंद्राच्या नावाखाली सुद्धा अनेक महिलांना तिने फसवल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।